पोरांना कसे धोका देतात ह्याच्यावर चर्चासत्र करत होतो. हा गोपाळ, तुला कधी दिलाय का पोरीन धोका? मला हा धोका हा मला धोका दिलाय का कोणी? मला अरे काय विचारतोय का? धोका द्यायला आपण कुणाच्या तरी प्रेमात पडलं पाहिजे, कुठल्या तरी पोरीच्या प्रेमात पडलं पाहिजे. चला गेला बाजार जनावराच्या प्रेमात पडलं पाहिजे. मी माझी बायको सोडून जनावराच्या प्रेमात पडलो. जनावर काय धोका देऊ शकत नाही आणि माझी बायको बी धोका देऊ शकत नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. म्हणून आपला हे वापळ देव माणूस आहे, एकदम धुतल्या तांदळासारखा. आणि काय रे वापळ, दुकान नाही उघडली तू आज? अरे हा ते पुसू सावळीला गेलो होतो जरा बाजारात, सामान आणायचं होतं. ऑर्डर दिली येईल थोड्या वेळात. ऐका की, आमच्या घरी पाहुणे आले. जरा माझा मावस काका आहे का नाही, तो जरा शौकी नाही. हा, बाईचा नाद लयच बेकार गोपाळ. अरे ही बाई नाही, येणार कर तू. बाई नाही, ते त्यांचा हाय शौकीने बसायची. आता मी काय बसत नाही मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी काय त्यांच्यासोबत बसू शकत नाही. तुम्ही बसा, मी पैसे देतो. हा अरे कशाला गोपाळ पैसे? अरे नको, पैशाचं काय गोपाळ? अरे वेडा, किती पैसे नको गोपाळ. ए गोपाळ कशाला? ए ठेप. नको रे गोपाळ, हे घ्या. ए नको, कशाला हो गे? पैसे ठेव, पैसे ठेव, डोक्यात जाऊ नका. पैसे ठेव, दोस्त आहे ना तुझ्याकडनं आम्ही पैसे घेऊ. पैसे ठेव, पैसे ठेव, पैसे ठेव, अजिबात द्यायचे ना पैसे. तुझ्या माणूस आहे, दोस्त आहे ना आमचा, दोस्त आहे ना. तू पैसे देणार का आणि आम्ही घ्यायचे का? पैसे ठेव, खिशात ठेव पैसे. तू कुठला पाहुणा आहे सांग, त्याला उतरून आणतो खुश अरे करतो. उचलून आणायची काय गरज आहे का? मग जायचं चला असं म्हटलं येते बाबा ते चालत चालत, कशाला उचलून का? राहू द्या, पैसे दे. पैसे देऊ नको बाप्पा, पैसे देऊ नको. दोस्त आहे ना आमचा, दोस्त आहे ना, अजिबात पैसे दे. तुझ्याकडनं पैसे घेऊ का? देव माणूस आहे की आमचा तू? हा गबस, गप, काय बोलू नको, गबस. जिथे आतून जा लक्की आम्ही जाप. काय ती पार्टीचं नियोजन करतील, पैसे ती देते. तू आज दिले असते ना, पण काही तापू नको. मला माहिती आहे तू जरा म्हणजे दिले असते पैसे द्यायला. काय पैशाचं काय असते, तर 100% दिले असते. धंदा नाही ना, रुपया धंदा नाही सकाळपासून. उगत उभं राहिलो सगळा टाइम तर ह्याला समजावण्यात गेला. गुंजार आहे ना, गुंजार जिथे, आणि आम्ही तर लय पैसा आहे, हा ढीक पैसा आहे. हे दिल ना पैसे. मी तर पैसे दिले असते. आपल्याला तुला माहिती आहे आमच्याकडे किती पैसा येते. पण काय ह्या महिन्यात नानांना झालाय मुळव्याध, त्यासाठी ते गेले दवाखान्यात मोतीबिंदू तपासायला. आणि माझ्याकडे कुठला आले ते पैसे? या बंगार पत्रकाराकडे कामाला 11 महिने झाले. विचारलंय मी तुला, तुमच्यापैकी कुणाकडे तरी मी पैसे मागितल्यात का? सांगा.